ये शादी नहीं होगी। पापा, जब तक हमारी मांगे पूरी नहीं होगी ये शादी नहीं होगी। ऐसा मत कीजिए, हमारी इज्जत आपके हाथों में है, ऐसा मत कीजिए। मुलींच्या आयुष्यात बापाचं खूप महत्व असतं. मला ठाऊक नव्हतं या दोघींसाठी मला एकटीने समुद्र ओलांडायचा आहे. ड्राइवर को भेजा है मैंने, वो तुम्हें ड्रॉप कर देगा। इसमें क्या है, लोग कहते हैं मेरी बीवी घूमती रहती है और मैं दिन भर काम में डूबा रहता हूँ। मैंने कहा मैं काम ही नहीं करता हूँ कि मेरी बीवी घूम सके। नो नो एंजॉय। अरे ऐड करने की कोई उम्र थोड़ी होती है। बाल ध्यान से ना। मैंने कहा
स्वाति कर्णिक जी, इस घने आसमान में पहले चांदनी तो नहीं थी? हैरसा वगैरह चाहिए भाई। खुद पर ध्यान नहीं है तुम्हारा? ये सर, सॉरी। क्या हुआ? पैसे की जरूरत है? डोंट हेजिटेट, जस्ट आस्क। नहीं सर, इनफैक्ट जो पैसे पहले लिए हैं वो भी तो लौटाने हैं, मैं जल्दी लौटा दूंगी। मैंने मांगे क्या? जब हो सके तब दे देना। जस्ट अ मैटर ऑफ 20 something lakhs। स्कॅबरेजला ओपनिंग आहे. माझा मित्र आहे HR मध्ये, मी मेसेज करू का? तुझं प्रोफाईल आणि एक्सपिरियन्स बघितला तर कमॉन यार स्वाती, किती दिवस धुसफुसत राहणार आहेस? नाहीतर एकदाचे पैसे तरी फेक त्यांच्या तोंडावर. आय विश. फोन चालू आहे ना माझा. फोन लागतोय की नाही तुमचा? ही पद्धत आहे का बोलायची तुमची? मला नाही बोलायचं तुमच्याशी. मला बॉसला फोन करायला सांगा तुमच्या. मी नाही बोलणार तुमच्याशी. तुमचं झक मारले लोन घेतो तुमच्याकडे. काळजी करू नको, होईल सगळं नीट. हेच तर होत नाहीये ना. एक खड्डा उजव्याला दुसरा खड्डा. कधी होणार आहे काय माहिती, कधी संपणार आहे हे सगळं. तुझ्या बॉसनी परत पैसे मागितले का? त्याची चिंता तू करू नकोस, मी बघेन. हे सगळं आपलं घरापर्यंत येईल वाटलं तरी होतं का आपल्याला? ते बॉसनी पैसे दिले नसते ना. तू पुन्हा पुन्हा त्याचाच विचार का करतोयस? आपण पुढचा विचार करूया ना. इकडे ते ना, ते एका फटक्यात जर मला हे ओझं कमी हे कर. बाबा, एका फटक्यातले विचार तर तू करूच नको. थोडं थोडं करूनच यातनं आपण बाहेर पडायचंय. हा, तू प्लीज ते धीर नको सोडूस. स्वाती नाही. तुम्हारा पासपोर्ट वैलिड है? यस सर. ग्रेट, उसकी एक कॉपी ऑपरेशंस को ईमेल कर दो। नेक्स्ट मंथ हम यूएस जा रहे हैं। यूएस? The Chicago demo is a make or break deal for us. We need your energy in the room, your vibe, your confidence. It will carry us through. सर, I really, really need you around. हेलो. कोण पाहिजे? आई, हे मला तर राहणार नाही. लवकर करा, व्हिजिटिंग आवर संपली. हम सभी अलग अलग तरीकों से पैसा कमाते हैं. हम सभी की अलग अलग इनकम और लाइफ कंडीशंस हैं. लेकिन कुछ ऐसा है जो हम सभी को एकजुट करता है. अरे शुक्रिया भगवान. जीत का मौका, वाहिद, जैकपॉट की संभावना. मिल गया, पूरा मिल गया आज. हम अलग हो सकते हैं, लेकिन हम अभी भी एक परिवार हैं. ताई, काय करतेस इथे? म्हणजे
म्हणजे इथे तू काय करतेयस? तू इथे काय करतेच्या ऐवजी इथे तू काय करते असं विचार काय फरक पडणार आहे सर? तुला कोणी सांगितलं आई ऍडमिट आहे? बरी आहे का ती? हात नको लाव माझ्या आईला. माझी आई करायला लहान नाही राहिलो आपण सर. मूर्ख. सॅनिटायझर घे. मोठी आहेस म्हणजे जबाबदारी होतेस असं नाही. जबाबदारीची गप्पा तू करू नकोस. पाहिलंच ना तिला. जा आता. आलीस तरी का तू? मॅड का तू? आईला बघायला आली एवढं साधं कळत नाही तुला? मला कळतंय की तुला आज विसरून इथे आईला भेटायला आली आहेस, पण 3 वर्षांनी मला वेळ मिळालाय तुला. आई म्हणाली होती की पुन्हा तोंड दाखवू नकोस. असं नव्हती म्हणाली ती. मनातले सगळे किंतु विसरून येणार असशील तर ये, नाहीतर पुन्हा तोंड दाखवलं नाहीस तरी चालेल मला, असं म्हणाली होती ती. आणलीत किंतु की ठेवून आलीस घरी? रंगा काका, तुम्ही हिला फोन करून बोलायची काय गरज होती? सारिका बाळा, अगं हेमलता मैत्रीण आहे माझी. तुमच्या गोष्टी मला माहित नसतील का? मग का बोलवलं? अगं तशी गरज पडली ना. म्हणजे आयुष्यात आपल्याला नाही नाही नाही, आयुष्यात वगैरे फ्लावरी नकोय. प्लीज कम टू द पॉइंट. अगं त्यांना बोलवत ते काय म्हणायचंय त्यांना? ऐकशील त्यांचं? रंगा काका, गेली 3 वर्ष मी तिला सांभाळतीये ना. तुम्ही सांगितलेली सगळी पथ्या पाळतीये. ओके ओके ओके, लिसन टू मी. ॲज वी ऑल नो, तिचा कॅन्सर डिटेक्ट झाल्यापासून आपण तिला ट्रीट करतोय आणि म्हणावं तितकं ती रिस्पॉन्ड नाही करत आहे. जेव्हा 4th स्टेज ओव्हरियन कॅन्सर असतो ना, तेव्हा कधी कधी. रंगा काका, किती वेळ तिच्याकडे? कालपासून वाजतायत का? माझ्या परवानगीने नाही फोडत आहे. चिडायला काय झालं तुला? तू प्रश्नच असं विचारतेस मला. सोडून दिला असता प्रश्न. मला नाही सोडून दे काय प्रश्न. म्हणजे वाघाची पणजी. अगं राहतेस ना तू इथे. आपल्या आजूबाजूला रोज कसले फटाके फुटताय त्याची साधी माहिती नको तुला? रोज नाही, काल फक्त. आणि हो, मी राहते इथे, मीच राहते. पळून नाही गेली आईला सोडून. ताई, आई बरी आहे का ग? बरी आता. उद्या देतील बहुतेक डिस्चार्ज. सांगशील मला? आता इथे मी आहे ताई, जबाबदार ताई. कोण आहे? कृतिका. नाव नाही विचारलंय मी की आपल्या घरी काय करतीये? पेइंग गेस्ट आहे. आपण पेइंग गेस्ट ठेवलाय? तू नाही, तुझ्या रूमचा तरी उपयोग झाला या घराला. मला कोणी सांगितलं पण नाही. आम्ही पेइंग गेस्ट ठेवायचे की दरोडेखोर लपवायचे ते आमचं आम्ही ठरवू. आई, असं पटकन याची माहिती असतं तर कॅन्सर जरा आधीच उजवला असता मी. आई, अरे या या आधी. आई. अरे श्रावण वा, छान दिसते ना घर? तसंच आहे, काही बदललं नाही. आलीस शेवटी. सारिका, काय झालं? ये मस्त आलं घालून चहा करते तुझ्यासाठी. आई, तुला तुझ्या सवयी आता बदलायला हव्या. म्हणजे काय करायचं? हां, मी दारू आणि सिगरेट सुरू करते. अगं मग म्हणजे सवयी बदलायच्या म्हणजे काय करायचं? आणि मला कुठे अशा वाईट सवयी आहेत ग? चिडचिड कमी कर जरा.
चिडते कमीच मी हल्ली. खाण्या वागण्यात तिखटपणा कमी कर खाण्यात झालंय कमी. आणि जुनं खरं खोटं सगळं विसरून जावं. US टॉप नॉच ऑफर मिळवली होती. एक्झिस्टिंग जॉब सोडून पुढच्या फॉर्मॅलिटीज पण सुरू केल्या तर साला लॉकडाऊनने पुढची 2 वर्ष खाली. हेही गेलं आजचं आणि तेही. बसली आहे जॉब शोधत. लॉकडाऊनचा खड्डा मी पण भरून काढतो अजून. कुठून दुर्बुद्धी सुचली आणि बिझनेस सुरू केला असं झालंय. बिझनेस मध्ये रिलाय नाही करू शकत त्या दुसऱ्यावर. हॉरिबल लोक. मला वाटलं तुमचं बरं चालू आहे. स्वातीच्या जॉबमुळे. मला फक्त एवढं म्हणायचं आहे की तुझ्या आयुष्याचा इतका मोठा अपडेट आहे ना. आज बाबा जर इथे असते तर तू त्यांना सगळं सांगितलं असतं ना. स्वाती, बाबा असते ना तर ते घरातच असते. त्यांना कळलं नसतं का? कधी म्हणजे हो म्हणजे जर बाबा इथे असते आणि तुम्ही सेपरेट झाला असला तू परत परत तोच विषय काढणार आहेस का? हा, सॉरी. सॉरी बिल नाही. नाही नाही सॉरी नाही. आणि मला एक मिनिट मला बोलू दे आता. तुला शेवटचं सांगते मी. तुझ्या लग्नात तू कोणाला पाहिलं मला नाही माहिती, पण तुमचे बाबा आहेत ना ते वारलेत. हा, मला खरंच असं वाटलं होतं की मी बाबा अगं तुझ्या वाटण्याचं झालं 100 वेळा वाटून. मला त्रास होईल इतकं तुला बोलायचंच असतं का ग? विषय काढायचाच असतो का? ताई तू परत सुरू झालीस. मी मी निघते. मी तब्येत बघायला आले होते ते म्हणजे आणि हे बघ, परत मला भेटायला यायचं असेल ना तर तुझ्या मनातली जी किंतू आहेत ना ते सगळे काढून आण. नाही ना मला जन्मभर भेटली नसतात तरी चालेल. नको तोंड दाखवूस मला. हे जोशींचं घर होतं ना ग. त्यांनी बिल्डिंग घेतली करायला. परांजपे पण रिडेव्हलपमेंटला टाकतात. किती बदललंय का सगळं. आपल्यालाच इतकं जाणवतंय. आईला काय वाटत असेल. सरू, तुला तर माहिती आहे ना तिचा स्वभाव. हल्ली हल्ली तर तब्येत बिघडली तरी सांगायची नाही. दिवसभर बंद खोलीत बसून राहायची. काहीही कळू द्यायची नाही. बोलणं मोजकंच होतं तिचं तसंही, पण हल्ली हल्ली अशी हरवल्यासारखी बसून राहायची. तिला वर्षभराचं कसं सांगायचं. सुजी कळलं ना तुला. हा, कोमट पाण्याचा नॅपकिन असा मानेभोवती घ्यायचा आणि गळ्याखालून असा पुसायचा. तुमची इंजेक्शन आहेत ना ती नंतर उतरतात रक्तात. आधी आणि बरं वाटतं माणसाला. बर काकू. आणि जरा खोटं का होईना धीर द्यायला शिका. नर्स आहात, पेशंट नाही. आपणच मारत्या कबुतरासारखं फडफड करायचं त्याने पेशंटचे नातेवाईक कसे सावरतील. तुमची खूप आठवण येईल काकू. म्हणून लगेच उगा घरी येऊ नकोस. तू आलीस ना की आजारी पडल्यासारखं वाटेल. ये घरी भेटायला. फार कमी वेळ आहे माझ्याकडे ना. ये. ढकला. ताई तू आईला खालच्या खोलीत घेऊन जा. मी वरून तिचं सामान घेऊन येते. का? मला माझ्या खोलीत मारायचंय. मला माझ्या खोलीतच मरायचंय. बोला गणपती बाप्पा. अगं मला माझ्या खोलीत मारायचं. इथे मारा तुम्ही मला. बाई घ्यायचा. लहानपणी सांगून तसं दूध प्यायला नाही का? ए आई मी तुला किती वर्ष सांगते बिल्डिंगला लिफ्ट लाव. पैसे मागे मी उभी आहे. मी नाही घेत आता ती. मुस्काट फोडीला उतार. अरे देवा.
पट्टी घ्या. कशाला बाहेर यायचं आता? कंटाळा आलाय खोलीत बसून बसून. पण खरंच बरं वाटतंय का हॉस्पिटलला कंटाळा आला तुमचा? नंबर देते हॉस्पिटलचा, खात्री करून घे. नाही पण बऱ्या दिसताय आता तुम्ही. काय लोकल कधी येणार? आता जस्ट मी आलो होतो 2-3दा डबा घेऊन, पण तुम्ही झोपला होता. सांगितलं तिथे. पण युअर लुकिंग मच स्ट्रॉंगर. बसा, चहा ठेवली. येस. मी करते. मी करते, तू दूध आण. तू दूध आण, तुझ्या हातचा चहा कोणाला पाहिजे? सिरियसली? जाते. पाहुण्यासमोर शोभा नको. मी पण जातो. एवढंच गप्पा. जा. ताई तू पण येतो. मी काय नाही, असं पाहुणा वगैरे नाही. मी येतच असतो इथे. ते आलं लक्षात, तू टिफिन घेऊन यायचास म्हटल्यावर. आणि गप्पा काकूंना गप्पा लागतातच माझ्या. काही बोलू नकोस हं? अरे खरंच त्यांना करमत नाही मी नसलो तर गप्पा मारायला. मेसेजेस आहेत त्यांची. अच्छा. हाय, वेअर आर यू, नीड टू टॉक, सारिका इज गेटिंग ऑन मॅनर. अनेक वर्ष आमचं चाललंच होतं की एकत्र काहीतरी काम करू वगैरे, पण अशी चांगली आयडिया सापडत नव्हती. म्हणजे आम्ही डिस्कस खूप करत होतो की हे करू ते करू, पण अशी मजा येत नव्हती काही. आणि मग एके दिवशी ही आयडिया सुचली आणि सारिका म्हणाली की हाच आहे आपला स्टार्टअप. मग काय लागलो कामाला. नाही. एम्प्लॉईज किती आहे? एम्प्लॉईज आत्ता 2, सारिका आणि मी. पण एक डेव्हलपर जॉईन करेल लवकरच. हा एक मॉकअप बनवला. गिव मी दॅट. हां, थँक्यू. क्रेडिट कार्ड पेमेंट प्लॅटफॉर्म ना? पण रिवॉर्ड बेस्ड आहे. सो बेसिकली आम्ही तुमचं ट्रॅक रेकॉर्ड ठेवणार आणि जितकं चांगलं तुमचं ट्रॅक रेकॉर्ड पेमेंटचं तितके रिवॉर्ड्स वाढणार. करेक्ट आहे. ट्रॅक रेकॉर्ड ठेवायला आमच्या बाईंना अगदीच जमतं. नाही बट शी स्पीक्स व्हेरी हायली. म्हणजे इनफॅक्ट ती हे म्हणत होती की तुमच्या एक्सपिरियन्सचा किती उपयोग होईल. नो 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 गंधर्व म्हणता. नो नो शी स्पीक व्हेरी हायली. तिच्या हातचा साधा चहा नाही चालत मला. आणि तू तिच्या कंपनीमध्ये मला जॉबचं इन्व्हिटेशन देतो. ऑफिस कुठे असणार आहे? तुमच्याच बंगल्यात गॅरेजमध्ये. एकच मिनिट. हरवलंय वाटतं. घरी नेऊया आपण. आमच्या आमच्या आईला प्राणी चालत नाही. एक तरू आहे थोडी पुरे. तुमच्या घरी ॲक्च्युली नॉट अ बॅड आयडिया. प्राज्ञी म्हणजे माझ्या मुलीला खूपच आवडतात कुत्रे. तिचा वाढदिवस पण आहे. सो ॲक्च्युली भारी सरप्राईज पण देऊ. पण कुठपर्यंत तुमच्या ठेवलं तर चालेल का? सरप्राईज असेल ना.
प्लीज प्लीज ताई. मला 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 आज कुत्रा आणलं, उद्या डुक्कर आणाल घरात. डुक्कर कसं आणणार घरी? कुत्रा आणलं ना तसंच. आई एक तर ते कुत्रं नाही हं, कुत्राचं पिल्लू आहे. डुकराला पण पिल्ल होतात. हिच्यासारखी. आई तुला काय म्हणते बघ. आईने तुला ना कचऱ्या कुंडीतनं उचलून आणलंय. विषय 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 भरकटत. आई, ह्याच्या मुलीचं वाढदिवस आहे, त्याला तिला हे गिफ्ट करायचंय. मुलीचं नाव काय म्हणालंस? प्राज्ञी. प्राज्ञी, किती छान नाव आहे. नाही तर काय, आमची नावं बघा. आता तुमच्या नावाचं काय ग? अगं काय ती नावं आमची? हा, ही स्वाती सारिका किती ऑड आहे. नाही, मुद्दा मुद्दा आपलं राखतोय मुद्दा. आई मी आजवर तुझ्याकडे कधी काही मागितलंय का? हं? तू माझ्याकडे काहीच मागितलं नाहीस. ही होती तुझी कन्व्हिन्सिंग लाईन. तुम्ही ना ट्रॅकच सोडताय. आई 3 आठवड्याचा प्रश्न आहे, हा नाही येणार जखो. बर 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 बर. कधी आहे रे वाढदिवस तिचा? आई सारखे दैवत साऱ्या जगताभर नाही, म्हणून श्रीकाराच्या नंतर येते आई. जगता. कडेकात कोणी कुत्र्याचं नाव ठेवतं काय? ठीक आहे ना, गंधर्वचं गिफ्ट आहे, त्याला जे नाव ठेवायचंय ते ठेवू दे. गंधर्व दिसायला सेन्सिबल आहे, वागतो जरा विचित्र नाही. आणि तिला जरा सांगतेस का, सारखं आपलं तिखट कर म्हणत असते. आईला औषध दिलं का? हो दिलं, पण तू सांगशील का तिला? की ना दोन काय बोलतीयस? पण मला कसं कळणार तू ऐकलंयस? रिस्पॉन्ड कर ना. कर. इथे मी समोर इथे. ए मशीन लाव ग. हॅलो. Surprise! I'm in Pune. Oh, that's great. I wanted to discuss about the US meeting. डिनर के लिए कहाँ मिलना है बताओ. हाँ सर, लेकिन मैं अभी नहीं आ सकती ना. मम्मी का अभी डिस्चार्ज हुआ है सर. हाँ तो डिस्चार्ज मिला मतलब all is well. ऑल इज वेल, बस मैं आ नहीं सकती. Come on यार स्वाति, I have to leave tomorrow morning. आई अंडरस्टैंड सर. वीडियो कॉल करें? काम आहे तर मग जा ना, मी आहे ना. Come on यार स्वाति, don't be antisocial. Have a drink. नॉट फीलिंग लाइक इट सर. आप वो कुछ मीटिंग का बता रहे थे. करेंगे बाबा मीटिंग के बारे में बात. कितना कुछ करती हो तुम, घर का, माँ का, ऑफिस, वर्क फ्रॉम होम. कभी अपने लिए भी थोड़ा टाइम निकालो. यस, अगली बार पक्का. आई इंसिस्ट. दो इनको ड्रिंक दो. इतना नहीं करोगी मेरे लिए? सर, ऐसी बात नहीं है. इट्स अ वेरी नाइस राइड. हाँ. हेलो, या स्पीकिंग. यस. मैंने कहा अरे तुम्हारे लिए इतनी मेहनत करता हूँ मैं, दिन भर घर से बाहर रहता हूँ. तो कहती है ए, सब बोलने की बातें हैं, दिन भर एसी में बैठे रहते हो. तुम बताओ बताओ प्लीज, इतना बुरा हूँ मैं? है कुछ नहीं करता मैं ऑफिस में. सब ठीक हो जाएगा सर. And she's roaming the bloody world with my money. And when she's not doing that, she wants to fight with me. मेरी क्या गलती है? कोई दोस्त नहीं है मेरा, किसी से मैं मन हल्का नहीं कर सकता, सिर्फ तुम्हारे सिवा. सर, लोग हैं आसपास. You're right. Let's go.
थैंक यू फॉर द डिनर सर. आई डोंट नो, लेट्स गो मतलब दूसरी जगह चलते हैं. अनदर ड्रिंक ऑन फॉर द रोड. इट्स लेट, आई शुड लीव. यू श्योर? अरे हो ना मल्हार, आपण पैसे बुडवणार नाही. आपण त्यांना पैसे परत कधी देणार आहोत त्याची क्लॅरिटी द्यायला हवी ना आपण. देऊ ना. मी कुठे विचारत का तुला ते पैशांचं? नाही मग? नाही विचारत आहे, पण वी शुड हॅव अ प्लॅन ना. हा एवढंच म्हणणं आहे माझं की वी शुड हॅव अ प्लॅन. हो, ठीक आहे, कळलं मला. तू म्हणाली होतीस मी बोलले होते तेव्हा, पण आता मीच बोलते ना तुला. बरं. की थोडे हातपाय मार तू. मारत नाही का मी तुला तेच वी नीड टू हरी. विजिट वी नीड टू हरी. बरं, मी बोलू का तुझ्या सरांची? त्याने काय होणार आहे? हे चिडते कशाला? काही झालंय का तिकडे? मी यायला हवंय का तिकडे आईला भेटायला? तू आता फक्त पैशांचं बोल. हा प्लीज फक्त पैशाचं बोल तू आता. पैशांचं क्या वाली का तुझी? नाही पैसे मला का कॅन्सल होते सतत. पैसे बघते मी. मला सांग तू पोचल्यावर. स्टिल हियर. Yes, waiting for cab. You can wait in my room if you like. It's raining. No, sir, no. If you don't feel safe, it's no worries. It's just that it's too late for you to be out here alone on the road. That's all. Sorry, it's a mess. Yeah, men will be men. Madonna, relax. मेरी कैब आ रही है सर. कैब क्यों बुक की? अरे I'll drop you. I don't think you should drive. You think I'm drunk? ये कुछ नहीं है. My driving improves after a few drinks. ये देखो, look at my hands, rock steady. You trust me, right? Of course I trust you. तू जे काही करतेस ना माझ्यासाठी, आपल्यासाठी आय एम सॉरी, आपल्यासाठी ते खूप जास्त. म्हणजे तू जरी मला सांगत असलीस ना की मी बघते, तू नको चिंता करू वगैरे, तरी मला माहिती आहे की काय म्हणजे मी माझ्या लेवलला एफर्ट्स घेत असतो, ह्याची कल्पना आहे ना तुला. मी नुसतं बसून नाहीये, मी पिऊन नाही बोलत आहे. मी खरंच, मला फक्त वाटतं की तुला
सांगितलंय आई आजारी आहे, नका घालू धिंगाणा, कळत नाही? मी तुम्हाला याआधी काय म्हणायचे का कधी? सॉरी ताई. मला इथून परत या गल्लीत दिसला तर तंगड तोडून येतात. चल. तुला काहीतरी मेसेज केला होता मी. नाही वाचला. यार मी तर 24 तास असतेच फोनवर. कामात होते का? मला ना थांबा एक तू तुझी ना सगळं माहिती आहे मला. हा तुला घरीच नेते आता. सॉरी ताई. लाजा वाटत नाही तुम्हाला? हा हा एकदा सांगितलेलं कळत नाही तुम्हाला? इथे राहता ना, चला फटाक्यांचा विषय संपवते मी. सॉरी ताई. मी घरी जातो, तू शपथ. मग तो दुसरा मुलगा आहे आणि तिने वाजवला. हो का? जा, त्याला जाऊन सांगायचं आता. चल. सॉरी नीट. सॉरी ताई. सॉरी. महत्वाचा मेसेज होता. त्याच्यामध्ये अर्जंट असं बोंबलून लिहिलं होतं मी. बोंबलून टेक्स्ट मेसेज होता साधा. अगं कॅप्स लॉक मध्ये होता तो. आणि टेक्स्ट मेसेज होता म्हणजे वाचला माझा मेसेज. तू माझा मेसेज वाचला आणि तुला उत्तर द्यावं असं वाटलं नाही? हा मी कोणत्या सिच्युएशन मध्ये वाचला वाचला आणि नाही केला फोन. तू आणि आई सोडून मला पण आयुष्य आहे. सतत तुमच्या देखरेखीवर नाही नेमलंय मला. चला लहान कोण मोठं कोण घरात हा फरकच नष्ट झालाय. मला माझ्या स्वतंत्र अडचणी असू शकतात. तुमच्याच चिखलात बरबटत राहायचंय का ग मी? मला माझा स्वतंत्र चिखल आहे चिवडायला. गाडी लाव गेटवरची. काय रे? छान दिसते सारी. आहे तुम्ही आलात. नमस्कार. छान दिसता एकदम. हा नाश्ता केल्याशिवाय जायचं नाही.
सारिका स्वातीला घेऊन ये, हो, गुरुजी चालली वाट. बाबा. हॅलो नमस्ते नमस्ते ते बघशील प्लीज झालं बघू बाहुली वाटतेस एकदम कसलं काय रात्रीच्या पेस्ट्या दिसतात पोटावर. काही दिसत नाही हा परफेक्ट दिसतेस उशीर होतोय चला. बावली दिसते ग. बघ आई आज बाबा असायला हवे होते ना. दिसत काढली असते. चला चला चल. काय ग आता उशीर होतोय ना. बंद पण बुधबाची मी. स्वाती सारिका अहो, काय झालंय? जरा पाणी आणा शुभलता. काय झालंय? पाणी द्या पाणी. हे स्वातीताई सरू दार लाव. सरू स्वातीला काय करू देऊ नकोस. तू सांभाळून घे जरा. आई काय झालं ग कधी मगाशी? घेरीच आली तिला जीवाचा नुसता घाम घाम त्यात सकाळपासून पोटात अन्नाचं कण नाही शुगर ड्रॉप झाली होती तिची आता खाल्लंय थोडं तिने बरं वाटते तिला हो ना आई तेच कारण आहे का? दुसरं काय असणार आहे ग तुला पण दिसलं का कोणीतरी? कोणीतरी दिसतं म्हणजे? कशाबद्दल बोलताय तुम्ही कोण दिसलं तुला ताई बाबा. काय स्वाती मस्करीला पण काही सीमा असते ग. मला बाबा दिसले. ताई अगं 21 वर्ष झाली त्यांना जाऊन. भान आहे का काय बोलतेस ते? आई आपल्याला बॉडी पण मिळाली नाही त्यांची. शक्य आहे ना की त्यांचा तुझे ऍक्सिडेंट. बाबा वारलेत. दुसरं कोणतरी असेल. माझ्या लक्षात आहे मी कोणाला पाहिले ते. आता तुझी शुगर ड्रॉप झाली आहे का अगं मी बाबांना बघितलंय ग. ट्रस्ट मी बाबांना बघितलंय. उगाच नाही घरी आली तिला. आई मला खरं सांग बाबा आले होते ना. स्वाती तू का संशय घेतेस आईवर ताई अगं संशय घेत नाहीये मी विचारतीये की लग्नात बाबा दिसले का? काय दिसले? काय दिसले? त्यांच्यासारखं दुसरं कोणीतरी दिसलं असेल तुला. आई अनोळखी माणूस अशा ओळखीच्या नजरेने नाही पाहत. काय करू ग मी तुम्हा पोरीसाठी? काय करू आणखीन सांग. आजभर होतात तुम्ही. वणवण भटकली. वाढवलं तुम्हाला आणि त्याचं हे पण असं म्हणतात की आई वडिलांचं शेवटचं कर्तव्य असतं ना ते मुलांचं लग्न लावून देणं. मला नाही वाटत तसं पण ते मानलं ना खरं तर मी तुम्हाला व्यवस्थित वाढवले आणि मी माझं कर्तव्य पार पडलंय. स्वाती असला अभद्र माझ्यासमोर नको बोलू पुन्हा. माझी शेवटची इच्छा समज.
आईला पोहे दे. अगं दे. मीच देते. सॉरी सॉरी, मी नाही ठेवला तुझ्यावर विश्वास. हे अब क्या? हे भगवान, हमेशा 1x बैट का पैसा मुझसे पहले कैसे आ जाता है? एक और बैट लगाओ. अगं दे पोहे. नाही द्यायचेत मला तिला पोहे. ठीक आहे, उपाशी ठेवू आपण आईला, पण आत्ता जाऊन हे पोहे दे. हे असं लाडे बोलू नको माझ्याशी. तिने लपवलंय आपल्यापासून. बाबा मेलेत असं सांगायची. इतकं मोठं खोटं, इतकी वर्ष. बरोबर आहे, पण ही वेळ नाही ना ती बोलायची. पावसाचे थेंबाने टाक टाक टाक, कदमला भिजून गेला पट पट पट. भिजून भिजून त्याने केला घरभर दंगा. कुठे गेला कडकनाथ, कुठे गेला संग, अरे इथेच येतो. आई पोहे. स्वातीच्या हातचे पोहे ना माझ्याकडे जमलेच नाही. आई ह्याला घेऊन येणार. सांगू, अगं मी काही बोलले, रिॲक्ट नाही केलंस. केलं मी रिॲक्ट. आहे काही झालंय का? तुझ्यावरचा राग माझ्यावर नको काढू. चहा हवाय? तुझ्या हातचा. आधीच ठेवलंस ना तू पाणी? ऐकलं मी आईला चहा हवाय. तिला माझ्या हातचा चहा हवाय म्हणून तू तुझ्या हातनं आधीच पाणी ठेवलंस ना? मलाही हवाय चहा. वा, माझ्या हातचा चहा चालतो तुला? वाईचं राग माझ्यावर काढू नको. झालं का भांडण सुरू? स्वतः एकटी राहिली आयुष्यभर, आणि आपण आयुष्यभर लोकांना सांगत बसलो बाबा. या सगळ्याचं तुला काहीच नाही वाटत? आपण तिला एकच शब्द नाही विचारायचं नाहीये? डॉक्टर काका काय म्हणाले? वर्षभर आहे तिच्याकडे. तुला वर्षभर तिला गिल्टमध्ये ठेवायचं? कधी विचारायचं? ती मरताना. आणि मग आपण आपलं उरलेलं आयुष्य कसं घालवायचं हे असंच काहीच माहिती न करता काय विचारायचंय तुला? सगळं का खोटं बोलली? बाबा आता कुठे आहेस? बाबा कुठे आहेत आपले? काय साध्य होणार आहे त्याने? मला नाही माहिती. आपल्याला आई बाबा दोघं होते अगं, आयुष्यभर होते. तुला माहिती, मी लहानपणी एक चित्र काढलं होतं शाळेत असताना. तू, मी आणि आपल्या दोन्ही बाजूला आईच. सगळे हसले होते मला शाळेत. आईने माझं कौतुक केलं होतं ग, माझं पहिलं कौतुक. कशाला काही अर्थच नाही राहिलाय ग आता. तुला विचारायचं तर तू विचार, मी नाही विचारणार.
परिस्थिती इतक्या लवकर येईल असं खरंच नव्हतं वाटलं. काही टेस्ट आणि ट्रीटमेंट अजूनही आहे. शी हॅज रिफ्युज्ड एनी फर्दर ट्रीटमेंट. माझ्या काही इन्व्हेस्टमेंट्स, FDs आणि काही सेव्हिंग्स मिळून माझा हॉस्पिसचा खर्च निघेल. त्याचा तुमच्यावर कुठलाही ओझं येणार नाही. म्हणजे हॉस्पिस म्हणजे आपल्या शेवटच्या दिवसात आपण तिथे जाऊन राहायचं. ते सगळे आपली काळजी घेतात, म्हणजे अगदी मेडिसिन्स पासून ते. हॉस्पिसचा अर्थ माहिती आहे मला, तो नको सांगूस. काय बोलतेस तू आई? मी अत्यंत प्रॅक्टिकल, सोपं आणि समजेल असं बोलतेय. हा निर्णय तू स्वतःहून घेऊन टाकला, आमच्याशी चर्चा करावीशी वाटली ना तुला? आतापर्यंत मी माझे निर्णय तुमच्यावर लादले नाही ना, तुमचे माझ्या अंगावर घेतले. पण झाले काय अचानक? हा, इतके वर्ष ही बघत होती ना, काळजी घेत होती ना तुझी, मग अचानक ही का नकोय तुला? डोंट मेक दिस अबाउट मी. अगं ही हिच्याबद्दल नाही आहे. हो, आय एम सॉरी. आम्ही का नकोय तुला? बाबा गेल्यानंतर ना मी स्वतःच्या पायावर हिमतीने उभी राहिली आणि तुम्हा दोघींना पण खमकीपणानं वाढवलंय. पण मी रंगाशी बोलले ना, मी त्याला म्हटलं नको रे, आता ना मला ती औषधं, सुया, ते थंड कापसाचे गोळे नकोत मला. सारिका, खाली बैस. यू डोंट हॅव टू पॅनिक. शी हॅज एव्हरी रिझन टू पॅनिक. आई, तुला हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घ्यायची नाहीये, तुला आमच्या बरोबर घरी राहायचं नाहीये, तुला हॉस्पिसला जायचंय. हा, तुझ्या डोक्यात काय चाललंय नेमकं आई? आणि हिने पॅनिक नाही करायचं, हिने ऑफ ऑल पीपल. अगं मला बोलू द्याल का? मला बोलायचंय तुमच्याशी ना. डॉक्टर म्हणाले आधी चिडचिड वाढेल, सांधे दुखायला लागतील, हातापायातलं बळ जाईल, उठा बसायला त्रास होईल, निराश वाटायला लागेल आणि भूक मरेल. पानगळ सुरू होते ना, तसं हळूहळू एक एक सुटत जाईल. अरे तुम्ही मला असं पाहावं असं मला नाही वाटत. अगदी एक एक दिवस ना तोल जातोय, श्वास अडकतोय, बोलणं जमत नाहीये. हे सगळं माझ्या बरोबर राहू दे ना, तुमच्या जवळ नाही. आणि मी हॉस्पिसला जाते ना, हे शिक्षा म्हणून नका बघू का, सोय म्हणून बघा. आणि मी ना जगण्यापासून पळून नाही जाते. मी डिग्निटीनं निरोप घेते. अशीच बेडवर पडलीये, नाकातोंडात नाळे आहेत, निष्प्राण. अशी बाई मला तुमच्या आठवणीत नकोय का? मला तुमच्या आठवणीत अशी बाई हवी आहे जिने हिमतीनं तुम्हाला जगायला शिकवलं. प्लीज प्लीज. मल्हार, एक सेकंड. आईला बाकी पैशाचं वगैरे काही बोलू नकोस. जाऊ का मी परत? तमाशा नकोय मला. मल्हार, मी जे सांगते त्याला कर. तुझी काळजी वाटली म्हणून मी आलो. मी जे सांगते ते ऐक. आपला संसार सुखाचा चालू आहे असं तिला वाटू दे. नाही चाललंय का सुखाचा? पाणी उकळून देतात. हो, मुली आणतात घरून. घरून आणतात. म्हणलं तसाच दिसतोस की रे, जरा सुद्धा नाही बदललास. पण तुमच्याकडे असं बघवत नाही आई. खराब झालं. आता बऱ्या झाला की मुंबईला यायचं आमच्याकडे राहायला कंपल्सरी. पोचलास की मेसेज करा. हो, मी फोन चार्ज करतो आणि करतो मेसेज.
थोडे पैसे हवे होते. किती? 27,000. माझी काळजी वाटली होती म्हणून आला होतास ना रे? पैसे मागितले म्हणून खोटं होतं का ते? मला कळते तुझी इथली परिस्थिती. असं नाही की मला माहिती नाहीये. मी कल्पना घेतली होती सारिकाकडून. मी तिला सांगितलं होतं ताईला सांगू नको, तिला सरप्राईज देऊया म्हणून. मला माहिती तुला काय वाटत असेल आता, पण मी खरंच पैसे मागायला नव्हतो आलो. मला तुझी काळजी वाटते म्हणून आलो मी. एवढं सगळं चाललंय इकडे तरी सुद्धा तुझे रोज 2 मेसेज असतात मला जेवलास काचे. मी साधा एक मेसेजही केला नाही, त्याची लाज वाटली म्हणून आलो मी. म्हणलं इथे येऊन भेटूया, तुला सरप्राईज देऊया, आधार देऊया, मिठी मारूया. नको देऊ तू पैसे, मी करेन मॅनेज. मला तुला एवढंच सांगायचं होतं की सगळं ठीक होईल. तू नेहमी म्हणतेस तसं. सॉरी यार. पण ठीक होईल. We'll see it through. नाही, तुझं आणि मंदारचं सगळं नीट चाललंय ना? पण होईल सगळं नीट. मला आईचं पटलंय. मलाही. मग आता काय नाही ग, सांगेल तसं करायचं आपण. ती म्हणते 1 महिना माझ्याबरोबर राहा आणि मग जाईन मी हॉस्पिटलला. मग असंच करायचं. तुला जमणार आहे सुट्टी? बघते ना. आपण कॉलेजमध्ये असताना इतक्यांदा खाल्ला नाही ते. आईला का कधीच आणलं नसेल का आपण? आपण इतक्या फन गोष्टी करतो, पण आई बाबांना कधीच का नाही इन्व्हॉल्व करत आपण यात? कारण त्यांनी कॉलेजमध्ये असताना या सगळ्या गोष्टी ऑलरेडी केलेल्या असतात. ती आपली आई उगाच नसते. सकाळपासून काही खाल्लं नाही आहे. किती बारीक झालीस का? फिट म्हणतात त्याला. फिट मुलीकडे बॉयफ्रेंड आहे का? घरी आजारी आई असल्यावर साधा डेटवर जायला सुद्धा नको वाटतं. सर तू ठीक आहेस का गं? ह्या सगळ्या गोंधळात तू कशी आहेस ही विचारायची संधी नाही मिळाली गं मला. नाही गं बेटी. काय झालं सांग मला.
मी काय करू शकते? तुला आठवतं मी तुला कोविडमध्ये एकदा पैशांसाठी फोन केला होता? तू कार्ड दिली होतीस? पैसे पण दिले होते. हो, पण हवे तितके नव्हतेच दिले ना. मुद्दा मी एका कंपनीसाठी इंटरव्ह्यू दिला होता. काय संबंध? US ची कंपनी आहे म्हणजे? त्यांचा आत्ता कॉल आला आहे. मग चांगली गोष्ट आहे ना. त्यांनी मला ब्लॉक्ड अकाउंटमध्ये काही पैसे ठेवायला सांगितले होते विजा वगैरे भानगडीसाठी, आणि ते आईसाठी खर्च झाले. किती हवेत असेल? तो मुद्दा नाहीये ग. मग हे सगळं कोविडच्या आधीचं प्रकरण आहे. विसरूनही गेले होते. त्यांनी पण तिथून सगळं टर्मिनेट केलं. म्हणून तर आता गंधर्व बरोबर मी स्वतःचा स्टार्टअप सुरू करते. त्याच्यासाठी आम्ही इन्व्हेस्टमेंट शोधतो. इन्व्हेस्टरची मीटिंग लाईन अप आहे. आईचं हे सगळं सुरू आहे आणि माझा ड्रीम जॉब आहे ग तो. ओके छान छान. हो, मला सांग कधी कळवायचं? 4 ऑगस्टला. ओके. इन्व्हेस्टर मीटिंग कधी आहे? 4 ऑगस्टला. सरू, तोपर्यंत निघेल मार्ग. आपण शोधून काढू. हे बघ, मी आली आहे ना आता परत. हां, होईल सगळं नीट. तुझ्यापेक्षा जास्त मला येतं. बरं, सगळं नॉर्मल झालंय म्हणजे तर चांगलंय. गिळा. मला आवडलंय. अगा खामुकाट लगेच नाटकं सुरू. सुख ही दुखरी बाजू दुःखाची, दुःख खरे तर खरे असो, येन स्वतःला मिठीत घेऊ, घरदाराला ह्या पंख फुटो माघारी. तू चल ना, तुला वयाचे भान नको, पानगळी येताना पुन्हा फुलाचे वाण नको. सुख ही दुखरी बाजू दुःखाची, दुःख खरे तर खरे असो, येणं स्वतःला मिठीत घेऊ, घरदाराला ह्या पंख फुटो दिस बुडता. हास जराशी आता चुकेना कहे उडणे, चिमण्यांच्या पंखा कळते या गाण्यांचे मागे उरणे. सुख ही दुखरी बाजू दुःखाची. सर, हे अजून मग काही चेंजेस वाटतात तुम्हाला याच्यात? No, I think you guys are going good. Final meeting साठी all the best. Good luck. थँक्यू सो मच. Well done. चला. सो मला असं वाटत होतं, सॉरी बोल. मी कॉल करूया. या शो. Hello. Hi. I was wondering if there is a possibility of postponing the meeting by a day.
नाथा, बघितलंस का लोक कशी जात आहेत ते? लोकांना ना सतत कुठेतरी जायची घाई असते. मला पण असायची रे, पण किती घाई केली ना तरी आपण जिथे पोचायचं तिथे पोचतोच. आणि जेव्हा पोचायचे ना तेव्हाच पोचतो. आता तुझंच बघ रे बाबा, मला तू नको होतास रे. मुख जाणार नकोच वाटते मला. पण तुमचं ते मुखेपण नसतं ते मला आत्ता कळतंय. किती नॉन जजमेंटल असणार आहे तुम्ही. मी आज आहे उद्या नाही याची तुम्हाला काही कर्तव्य नसतं. उद्या तू वेगळ्याच कुशीत, वेगळ्याच गॅलरीत, वेगळ्याच माणसांना पाहत असशील. दॅट्स ओके. पांढरा सुरू होण्याआधी पानं थोडी झाडांचा निरोप येतात. बघ, उद्या तू गंधर्वकडे जाशील ना, नीट राहायचं हो त्याच्याकडे. त्याची मुलगी आहे ना ती काय तिचं नाव? आता पांढरा सुरू झाले रे बाबा. क्या आप कुछ बड़ा खरीदने का सपना देख रहे हैं? वन एक्सपैट के साथ जीतकर इसे अभी पूरा करें। किसी भी खेल पर बैट लगाए, पोकर या कसिनो में जीते, साइबर स्पोर्ट पर बैट लगाए या स्लॉट खेले और आप अपनी इच्छा अनुसार कुछ भी खरीद सकते हैं। वन एक्सपैट की साइट पर जाएं और अपनी पहली जमा राशि पर 100% बोनस प्राप्त करें। चला औषध घेऊया. चल चल चल, रोजचे आई है. चल चल चल, एक एक छोटे छोटे गोळ्या आहेत बघ. एक एक चल, एक एक करून घेऊ. चल शाबाश. हे बघ किती छोटीशी आहे बघ, एकदम एवढीच आहे बघ. ठीक आहे, चल आराम. हो, हे बघ. ओके ओके, पचपच नको करू बाई. इथे आम्ही एवढं प्रेमाने करतो, तिथे गेल्यावर कळेल तुला. नाक डांबून तोंडात कोणती औषधं मग कळेल. म्हणून जाऊ नको म्हणताय ना. जा, तर आम्हाला व्हिजिटला येऊ दे ग. व्हॉट्स अ पॉइंट आहे. फेअर नाही ग हे आई. माझी शेवटची इच्छा समज. शेवटची एकच इच्छा असते. माझ्या दोन येते नाही प्रॉब्लेम. तू एक अत्यंत स्वार्थी, डिफिकल्ट, प्रॅक्टिकल आहे. हो प्रॅक्टिकल आहेस, बट नॉट इन अ गुड वे. नोटेड. भूक लागली आहे, मला कढी खिचडी घेऊन येणार. इम्पॉसिबल पण आहेस. स्वाती, कधीतरी पैठणी धरते उडी कवळून, रेशमी स्पर्शाने आजी भेटते मला जवळ. मागली वर्षे होतात कपाळ्यांचा जुळतो. पैठणीच्या चौकट्याने आजी समाजे कुशल सांगा.
भेटायला येते बाई, ऐकवशील का मला? नाही, हॉस्पिटलमध्ये सांगून ठेवणार आहे, कोणालाही भेटायला येईल द्या, पण माझ्या या 2 लाडक्यांना अजिबात घेऊ नका हॉस्पिटलमध्ये. रात्रीचा वाढदिवस उद्या येणार आहे. कधी नेतोस कडकनाथला? काकूंना विचारलंय का? त्यात काय एवढं, ठरल्याप्रमाणे नाही. असं कसं? त्यांची अटॅचमेंट झाली आहे ना. आई आणि अटॅचमेंट. सारिका कम ऑन ना. ती कशी वागते आमच्याशी? हे बघ, जर तोडायचंच असेल ना तर सांगून सवरून तोडावं. उगाच हर्ट होतात माणसं नाही तर. काकू, तुम्ही शुअर आहात? अरे शुअर आहे. तुझ्या लेकीचा वाढदिवस आहे ना, मग काय रे नाव तिचं? प्राज्ञी. हां हां, प्राज्ञी प्राज्ञी प्राज्ञी. राहील लक्षात माझ्या. पोरींच्या आयुष्यात बापाचं फार महत्व असतं रे. तिला ना आयुष्यात रडवू नकोस ना, आणि तिला तू कडकनाथ देशील ना प्रेझेंट, तेव्हा मला ना व्हिडिओ कॉलवर दाखव का. हे मी विषय काढणार आहे आता. तुला एकदा नाही सांगितलेलं कळत नाही? मी होते वाईट, आहेच. आणि तू कोण आहेस? डुक्कर. काय लॉजिक आहे याला? तू बोल ना मग लॉजिक वाला काहीतरी. असेपर्यंत तुम्ही जरा प्रेमाने बोला ना एकमेकींशी. सिरियसली गंधाला. वा. काकू, तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही त्या हॉस्पिसला गेल्यावर ना या घराचा ऍव्हरेज ऐकू खटकीने पडणार आहे. बाय. भांडू नका. चांगला माणूस आहे हा. तू त्याच्या पाठीत सुरा खूप असणार. किंवा सुरा वगैरे. तू सांगितलंय का त्याला? सांगितलंय हे तुझ्या पुढचा प्लॅन? ए गंधर्व, ताई, तुला भेटायला कोणीतरी आलंय ग. यावेळी No, no, she is very hard working. और आपका भी इतना ख्याल रखती है, वही लकी. थैंक यू. I love Pune. तुझा बॉस जरा विचित्रच आहे नाही? सर अंदर चले, बारिश शुरू होने वाली है. हाँ रुको ना, it's so romantic. सॉरी सर, मैं आपको कॉल करने ही वाली थी. It's all right. So much going on in your life. Work from home इसीलिए होता है ना, thanks to COVID. तो यहाँ पुणे में कैसे सर? यूनिवर्सल वालों की मीटिंग थी तो मुझे बता दिया होता, मैं कर लेती. Swati, I just came to see you. स्वाती, किती वाजले ग?
सारिका 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 अगं काय हवंय तुला? आज मला काही गोष्टींचा सोक्षमोक्ष लावायचा आहे. मला तुमच्यापासून काही लपवून ठेवायचं नाहीये. स्वातीच्या लग्नात तिने गोंधळ घातला होता. खूप भांडली माझ्याशी, कारण तिने तिचे बाबा घेतले होते. नको नको ते आरोप केले तिने माझ्यावर. ते आरोप खरे होते. तुम्हाला बाबा नाहीत, ते मेले तसं सांगायचं. हा निर्णय आमच्या दोघांचा होता. मला ते आयुष्यभर भोगावं लागणारच होतं ग. पण काय? स्वाती सरू सावकाश पळू नका गं. हळूहळू. हे बघ, इतके फटाके आईने परमिशन दिली. मग काढली आम्ही परमिशन. स्वाती, लहान बहीण आहे ना तुझी, असं नाही करायचं. रडू नको बाळा, आईकडे जा. या, हे काय आता? तर ते बघ. हे घाबरू नको हा. ओके, एक लावायचं आणि पळून जायचं. हा, या. स्वातीकडे ये. स्वाती इकडे ये. हे मग मला माहित नाही काय झालं. मला खरंच याआधी असं वागलास? काय बोलतीस तू? या आधी माझ्या मुलींना हात लावलायस का असा? तर ते माझ्याही मुली आहेत. मला मान्य आहे तुला माझी किळस वाटत असेल, पण मी खरंच असा नाहीये. हे खूप आधी घडलंय. एक दोनदा कॉलेजमध्ये असताना, पण आपल्या मुलींबद्दल नाही. आज माहित नाही काय झालं, पण परत असं कधी होणार नाहीये. आय प्रॉमिस यू. आत्ताच्या आत्ता या घरातून निघ. त्याच्यासाठी डॉक्टर असतील तर ते शोध, त्यांना दाखव, बरा हो. हे बरोबर, मी शब्द देतो. मी बरा होईन, मग
आपण पुन्हा नव्याने सुरू. आज ते मी पाहिलंय, त्यानंतर नव्याने सुरुवात नाही होऊ शकत मधुसूदन. तू बघ तुझं. माझ्या आणि माझ्या मुलींच्या जवळपासही फिरकू नकोस. इनफॅक्ट लहान मुलांच्याच आसपास फिरकू नकोस. नाही तर पोलिसांकडे जाईन मी. हे अनफेअर आहे. असेल, पण तुझ्यामुळे माझ्या मुलींचं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं जास्त अनफेअर आहे. मी त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करीन? मी त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करीन? असं होणार आहे तुझ्याकडून, तेव्हा तुला माहित असतं का? जा तू. काय सांगणार आहेस त्यांना माझ्याबद्दल? आजार आहे, बरा हो. हेमा, सांग ना, काय सांगणार आहेस? त्यांचा बाप मेला असं सांगेन. कधी कधी मला वाटतं मी बरोबर वागले ना. एक संधी द्यायला हवी होती का? दुष्ट वागले का मी? मग म्हणत येतं हो, दुष्टच वागले. अशा वेळी एका आईनं असंच वागणं अपेक्षित असतं. मी काळ्या डोहातून पडण्यापासून फक्त तुम्हाला नाही वाचवलंय, त्याला पण वाचवले. स्वाती, आज त्या माणसानं तुला हात लावताना मी पाहिलं ना, मला दिवाळीची ती रात्र आठवली. पण त्यावेळी तू निरागस होतीस म्हणून तो स्पर्श सहन केलास. पण आज तू हातबल होतीस म्हणून गप्प राहिलीस. तुझ्या डोक्यावर कसलं ओझं आहे मला माहित नाही स्वाती, पण जर पैशाचं असेल ना तर तू त्यातून मोकळी झालीस असं समज. कुठली शिल्लक मागे नाही ठेवायची स्वाती. आयुष्यभर मी तुझ्या सगळे हट्ट पुरवलेत. तू पाहिजे तसं वागलीस, वाटेल ते केलंस. पण आज तो माणूस आला तर त्याची नोकरी सोडायची बरं का. नाही सोडलीस ना तर याद राख, मी पण हेमलता रानडे. मी तुला एका काळ्या डोहातून वाचवलंय, ते दुसऱ्या काळ्या डोहात पडण्यासाठी नाही. आणि मला प्रयत्न करतोय आई, आम्ही
पैशाचं बघू आम्ही करू. अगं पोरींनो, पाठीचा करार ताट ठेवा ग. तुम्ही ज्याला टेकताय ना तीच भिंत ढासळतीये. सौभाग्यवती होत्या का? नाही, आमचे वडील वारले. त्यांच्या कपाळाला बुक्का लावा.
ठरलंय तुझं? आईकडून शिकली आहे काही बाबतीत प्रॅक्टिकल राहावं. त्रास होतो पण त्यात सगळ्यांचं भलं असतं. काळजी घे. You can wait inside. He'll be with you shortly. आवडलं का प्राणीला गिफ्ट? इतने सारे पैसे एक साथ? अरे थोड़े अपने लिए भी रख लेती. जाते वक्त माँ ने कहा था कोई भी हिसाब बाकी मत रखना. Come on यार स्वाति. अच्छा यूएस ट्रिप की पैकिंग हो गई है? I quit. आउट ऑफ योर माइंड? रेजिग्नेशन मैंने ऑलरेडी फॉरवर्ड कर दिया है. आप सॉरी बोल दीजिए, मैं चली जाऊंगी. सॉरी? किस लिए सॉरी? उल्टा मैंने तुम्हारी इतनी हेल्प की है. कम ऑन स्वाति, रिलैक्स. अच्छा यूएस ट्रिप के बाद तुम रिजाइन कर.